मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीमद भागवत पुराण रहस्य। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका। तर तुमच्या बऱ्याच काही कमेंट्स आलेल्या होत्या, तर धन्यवाद, थँक्स। असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तर कोल्हापूरहून कमेंट्स आली होती की ताई मी ॲड्रेस आणि मोबाईल नंबर टाकला होता पण कमेंट्समध्ये येत नाही आहे, तरी पण परत तुम्ही टाकून बघायचा, जर आला तर आपली भेट झाली तर चांगलंच आहे। कारण कोल्हापूरला येत होती तर भेट घेऊन घेऊ अशी माझी इच्छा झाली होती। नाहीतर माझ्या मनापासून सर्वांना खूप खूप धन्यवाद, थँक्स। आणि तुम्ही माझ्या सर्वजण माझ्या हृदयात आहात, माझ्या मनामध्ये आहात, तुम्ही एवढ्या प्रेमाने मला कमेंट्स करतात, तर माझं प्रेम सर्वांवर आहे, भरभरून आहे। आणि मी सर्वांसाठी देवांकडे मागते की सर्वांचा चांगले सुखी ठेव, सर्वांना चांगलं आयुष्य लाभू दे, परिवाराला त्यांच्या सर्वांच्या सुखी ठेव आणि महाकाल तुमच्या परिवारावर सर्वांवर आशीर्वाद राहो, महालक्ष्मीचा स्वयं आशीर्वाद राहो, अन्न आणि धनधान्याची कमी न राहो अशी मी सर्वांसाठी प्रार्थना करतो की या पृथ्वीवर आणि जे बी माझे शालिनी भक्तिसागरचे भाविक भक्त आहेत, कथा ऐकतात, तर कधीच त्यांना कोणत्या गोष्टीची कमी होऊ नको देऊ आणि सर्व त्यांच्या इच्छा कामना पूर्ण कर, त्यांचा आत्मविश्वास पक्का कर प्रभू। मी अशी प्रभूंना प्रार्थना करते। नांदगावहून बी कमेंट्स आली होती की ताई नाशिकला येणार, शिर्डीला येणार, तर त्यांनी ॲड्रेस वगैरे टाकलेला आहे की तुम्ही इथं या म्हणजे मी तुम्हाला भेटेल असं। तर नाशिकला माझे भरपूर नातेवाईक आहेत, तर मी आली तिकडे तर नक्की येईल, कारण वेळात वेळ काढून येणं हे खूपच महत्त्वाचं आहे। आपल्याला लेडीजांना तर वेळ आपण काढूनच घेतो, पण जेंट्स पुरुषांना पण कामं राहतात त्यांचे आणि त्यांना निघण्याची घाई राहते। तर तुम्ही बोलले तितकंच मला मनाला खूप चांगलं वाटलं, धन्यवाद, थँक्स। असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी। तर आता कमेंट्स काही वाचत नाही, कारण गावाला जायची पण तयारी, पॅकिंग पण, आणि एवढ्या 10 दिवसाचं आहे, दशामातेची पण खूप सेवा करायची, पोथी वाचायची, 2 टाईम आरती वगैरे, नैवेद्य, म्हणजे असं शरीराला पण एक थोडं थकावट लागतं, उन्हाळा म्हणतो आपण, सर्दी ताप वगैरे, डोकेदुखी, अंगदुखी, तर असं थोडं बरं पण नाही वाटत आहे, पण व्हिडिओ पण करावे जरुरी आहेत। तर कमेंट्स वाचण्यात 8-10 मिनटं चालले जातात, तर तेवढेच 2 व्हिडिओ जास्त मिळतील आणि आपल्याला कथा ऐकायला मिळतील, म्हणून कमेंट्स काही वाचत नाही आहे। खूप छान छान कमेंट्स आले आहे, तुम्ही स्वतः बघून घ्या की काय काय कमेंट्स केलेले आहे, खूप छान आहे, मनाला खूप वाचून चांगले वाटले, तर धन्यवाद, थँक्स। असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी। तर आता आपण पुढच्या कथेला होऊया। मागच्या कथेमध्ये आपण काय ऐकलं की निद्रा आणि समाधीत काय अंतर आहे, आणि पण बरेच काही साम्य आहे। समाधीत मन सर्व विषयांपासून निवृत्त होत असतं, चित्तवृत्तीचा निरोध होत असतो, झोपेतही मनाला जगाचा विसर पडत असतो। जेव्हा झोप लागते आपल्याला तेव्हाच जगाचा आपल्याला विसर पडतो आणि मग छान झोप येते आपल्याला। जर आपल्याला जगाचा, आपल्या संसाराचा आणि आपल्या जीवनाचा जर आपण विचारच करत बसले की कसं होईल, काही नाही, सर्व चांगलं होणार आहे, सर्व प्रभूंवर सोडून द्यायचे, फक्त तांदूळ ठेवून द्यायचे, गणपती बाप्पा माझ्या या सर्व इच्छा कामना पूर्ण कर, कुंकू लावून घ्यायचा तांदूळांना, लाल तांदूळ करून गणपती बाप्पावर सर्व सोडून द्यायचं। आणि जर तुमचं काहीच कार्य पूर्णच नाही होत आहे आणि अगदी थकून गेलेले आहेत तुम्ही, थोडे लाल तांदूळ करायचे आणि जेथे शिवलिंगाजवळ पार्वती मातेचं स्थान सर्वांना माहिती आहे आता, तर जेथे अशोक सुंदरीचं स्थान आहे, माता पार्वतीचं स्थान आहे, तेथे थोडे लाल तांदूळ ठेवून द्यायचे, 11 तांदूळ, 21 तांदूळ, नाही बी मोजले असे पण ठेवले तरी चालतील, तर तुमचं ते कार्य नक्की 7 दिवसात पूर्ण होईल आणि शिवलीला अमृताचा 11वा अध्याय श्रवण करावा, तांदूळ ठेवून आरती करावी, नक्की मनातल्या इच्छा पूर्ण होतात। म्हणून हार कोणीच मानू नये, फक्त दृढ विश्वास ठेवा की भगवंत माझ्या हृदयात आहे आणि माझं खूप चांगलं होणार आहे आणि चांगलं होत आहे, हेच बोला तुम्ही दिवसभर, तर नक्की तसंच तुमच्या बरोबर घडेल। जसं आपण बोलत राहतो ना तसं आपली सराउंडिंग बनते, आजूबाजूचा माहोल बनतो आणि आपल्यासोबत तसंच घडत राहते। नेगेटिव्ह ऊर्जा जर तुम्ही बोलत राहिले तर तसंच घडत राहतं। मग काय म्हणता, हा मी सांगितलं ना असं नेगेटिव्ह ऊर्जा बोलायचंच का? आपल्या हृदयात भगवंत बसलेले आहे, तर आपण चांगलेच विचार ठेवा, पॉझिटिव्ह विचार ठेवा, आणि खरं म्हणजे दुसऱ्यांबद्दल चांगले विचार ठेवले तरच आपले कार्य सिद्ध होतात आणि लवकर होतात। आणि आपल्याला काय करायचंय कोणाचं वाईट बुरं सोचून, अरे आपल्याला आपल्या जीवनात काय घडतंय, किती काही अनुभव आले, त्याच्याने सुद्धा आपल्याला शिक मिळते
आणि काय दुसऱ्यांचं वाईट सोचून ईर्ष्या करून जलसवृत्ती करून काय फायदा आहे? तर त्याच्यात काहीच फायदा नाही. आपलं बघा, आपल्या मुलांचं बघा, पुढे प्रगती कशी होईल याचा विचार करत राहणे. खूप प्रगती होणार आहे असाच विचार करा, तर तसंच होईल. म्हणून निद्रा केव्हा आपण झोपतो, केव्हा आपल्याला झोप येत असते, जेव्हा आपल्याला संसाराचा विसर पडतो, आपल्या जीवनाचा विसर पडतो, तेव्हाच आपल्याला झोप येते. कारण निद्रा हे सुख काय आहे? तामसी सुख म्हटलं गेलेलं आहे. निद्रेत अहंभाव शिल्लक राहत असतो, अहंकाराचा लय होत असतो. समाधीत मन पूर्णता निर्विषय होत असते, म्हणून अहंकारी लुप्त होत असतो. असं आहे. मागच्या व्हिडिओचा तुम्हाला इंट्रो दिला, आता पुढचा व्हिडिओ आपण ऐकूया. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य शू सर्वदा. श्री गणेशाय नमः. सरस्वती नमः. कुलदेवताय नमः. गुरुदेवतोभ्यय नमः. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्व्यनज्ञं वंदे विष्णुभवभयं सर्वलोकैकनाथं निवासं. श्री श्रीनिवासा की जय. कोल्हापूर महालक्ष्मी माता की जय. पद्मावती महालक्ष्मी माता की जय. आता श्रीमद शंकराचार्य शिवमानस पूजेत काय म्हणतात हे मागच्या व्हिडिओत आलेलं होतं, पण तुम्हाला म्हटलं आपण पुढच्या व्हिडिओत ऐकू. आता आपला पुढचा व्हिडिओ. आता शिव भगवान काय म्हणतात, तर आज श्रीमद शंकराचार्य शिवमानस पूजेत म्हटलं गेलेलं आहे. आत्मात्वम गिरजामती सहाचरा प्राणा शरीरम गृहम पूजा ते विषयोप भोग रचना निद्रा समाधी स्थितम संचार पदय प्रदक्षिणा विधी स्तोत्राणी सर्व गिरो यदत कर्म कर्मोमी ततत दाखिलम शंभो तवार धनम. हे शंभो, तू माझा आत्मा आहेस, पार्वती माझी बुद्धी आहे. याचा अर्थ तुम्हाला सांगत आहे की काय म्हणत आहे भगवान शिव. हे शंभो, तू माझा आत्मा आहेस, पार्वती माझी बुद्धी आहे, आपले गण म्हणजे प्राण. असं कोण म्हणत आहे? श्रीमद शंकराचार्य शिवमानस पूजेमध्ये शिवस्तुती केलेली आहे. कोणी केली आहे? श्रीमद शंकराचार्य. कमेंट्समध्ये करावं म्हणजे तुम्हाला आठवण राहील की श्रीमद शंकराचार्य शिवमानस पूजेमध्ये काय म्हणत आहे. हे शंभो, तू माझा आत्मा आहे, पार्वती माझी बुद्धी आहे, आपले गण माझे प्राण आहेत, माझे शरीर आपले मंदिर होय, सर्व विषय भोगाची रचना आपली पूजा आहे, निद्रा ही समाधी होय, पायाचे चलन वलन ही प्रदक्षिणा होय, माझे सर्व बोलणे आपले स्तोत्र होय, त्याचप्रमाणे माझी सर्व कर्म आपली आराधना रूप बनवून योगी जन आत्मस्वरूपात मनाचा लय करतात. मनाला कोणतेही विषय चिंतनास नसेल तर ते आत्मस्वरूपात जाऊन मिळेल आणि असा लय होणेच मुक्ती होय. विषयांच्या चिंतनेने मन जिवंत असते व विषय त्यागेने मन मरून जाते. सांसारिक विषयापासून मन दूर झाले तर ते शांत होत असते. दिव्यात जर तेल नसेल तर तो विझून जातो. याप्रमाणेच मनातून सांसारिक विषय निघून गेल्यानंतर मन काय होतो? शांत होतो. आपण जास्त याच्या त्याच्या टेल टपोरी जर करत राहिले तर मन विचलित राहतो. म्हणून आपल्या मनाला जर शांत करायचं आहे तर प्रभूचे स्मरण करत राहा. मनाला सतत कोणता तरी आधार आवश्यक आहे, म्हणून त्याला प्रतिकूल विषयापासून दूर करून अनुकूल विषयांकडे वळवले पाहिजे. झोपेत समाधीसारखा आनंद मिळत असतो, पण तो आनंद तामस असतो. झोपेत सर्व काही लय पावतो, पण समाधी अवस्थेत मात्र अहंकार समूळ नष्ट होतो. समाधी, आपण जिवंत आहेत अशीच्या अशी जर आपण समाधी घेतली, गणेश पुराणात किती ऋषी मुनींनी समाधी घेतली आहे, तर माझं जर आपलं हे थोडंच राहिलंय, आता जास्त नाही आहे, जर एवढ्या 15 दिवसात जर आपलं संपलं श्रीमद भागवत पुराण, तर आपण गणेश पुराणच लावणार आहे. रिपीट ऐकल्याने आपल्या मुलांच्या बुद्धीत वाढ होते आणि प्रगती होण्यास मदत होते. तर आता आपण जर हे थोडंच आहे तर नक्की ऐकूया. तर समाधी किती ऋषी मुनी घेतात, तर त्याच्यामध्ये समाधी घेतल्याने काय होतं? अहंकार मूळ नष्ट होतो. समाधी 2 प्रकारची राहते, जड आणि चेतन. योगी मनाला बलपूर्वक वश करून प्राण ब्रह्मरंधात स्थापित करीत असतो, ती होय जड समाधी. पण बलात्कार न करता प्रेमाने समजून उमजून विषयापासून निराळे होणे अधिक श्रेयकर असते. आणि हीच तर आहे चेतन समाधी. विश्वामित्रांनी 60,000 वर्ष तप केले तरीही ते मेनकेचे सौंदर्य पाहून लुब्ध झाले होते ना. आठवण झाली ना विश्वामित्रांची. विश्वामित्र कोण आहे सांगा बरं, कमेंट्स करून नक्की सांगा की विश्वामित्र कोण आहे. विश्वामित्र प्रभू श्रीरामाचे गुरु आहेत. विश्वामित्रांनी 60,000 वर्ष तप केले तरीही मेनकेचे सौंदर्य पाहून लुब्ध झाले. याचे कारण हेच की आहे की त्यांची समाधी जड होती. समाधी सहज असावी, पण त्यात बलात्कार नको. साधी सहज समाधी चांगली, पण सहज समाधी श्रीकृष्ण लीलेत लाभू शकते.
कृष्ण कथा व बासरीचे स्वर ऐकताना डोळे उघडे असतानाही समाधी लागू शकते. गोपींनी डोळे मिटून नाक धरून कधीही समाधी लावण्याचा प्रयत्न केला नाही. गोपींची समाधी स्वाभाविक सहज समाधी होती. हे भोगी शरीर योग अभ्यास करू शकत नाही. भोगी जर योगी बनण्याचा प्रयत्न करेल तर रोगी होईल. योगाचे सर्वप्रथम साधन हे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्याचे पालन केल्याशिवाय योग सिद्धी प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणारा अधोगतीच्या खड्ड्यात जाऊन पडतो. कृष्ण कथा आहेच अशी की ती श्रोत्याला जगाचा अन्यसाच विसर पाडते. जगात राहत असतानाच त्याला विसरायचे आहे. तर भागवत ग्रंथ असा दिव्य शक्ती आहे की तो 7 दिवसातच मुक्ती देतो. जो 7 दिवस पूर्ण भागवत पुराण नाही ऐकू शकले, 7 दिवसात 7 लाईन पण ऐकून घेतल्या तरी त्याला या जन्मात मुक्ती मिळेल, त्याच्या परिवाराला मुक्ती मिळेल, मोक्षाची प्राप्ती होईल आणि त्याचे पित्रांना सुद्धा मुक्ती मिळेल. राजा परीक्षित याच ग्रंथाच्या श्रवणाने तर 7 दिवसात मुक्त झाला होता. कारण जो भागवत पुराण श्रवण करतो त्याला कोणत्याच पापांचे प्रायश्चित भोगायला लावत नाही भगवंत. आणि भगवंत म्हणतात, श्रीकृष्ण भगवान म्हणतात की जो भागवत पुराण श्रवण करतो त्याला याच जन्मात मी मुक्ती देतो आणि माझा सदैव तो भक्त राहतो. म्हणून जगाचा विसर पडून तो कृष्णामध्ये तन्मय झालेला होता, श्रीकृष्णात तन्मय झालेला होता. मोठमोठ्या ज्ञानी महात्म्यांनी अशी आशंका होती की राजा परीक्षित केवळ 7 दिवसात कसा मुक्त होईल. केवळ 7 दिवसात राजाचे ज्ञान भक्ती वैराग्य अभिवृद्धी व्हावी म्हणून या कृष्ण कथेचे आयोजन करण्यात आलेले. जो कृष्ण कृष्ण असे सुद्धा म्हणतो तरी त्याला मुक्ती मिळते. तर आता 4 सप्टेंबर शुक्रवार या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी येत आहे. तर श्रीकृष्ण जन्माष्टमी पर्यंत आपण नक्की हे श्रवण करून घेऊ अशी मला इच्छा आहे. पण होणार नाही, पण जोपर्यंत होईल तोपर्यंत, नाहीतर पुढे पण आपण ऐकून घेऊया. एवढं पुराण आपण ऐकलं आणि 2 स्कंदासाठी कशाला ऐकायचं नाही, तर पूर्ण पुराण आपण ऐकू. गणपती पण आले, गणेश पुराण पण आपण लावलं तरी पण पुढे आपण याचे भाग घेऊया, कारण याला पूर्णच ऐकायचं आहे. म्हणून ज्याला मुक्ती हवी असेल, आपल्या परिवाराला आपल्या पित्रांना मुक्ती हवी असेल त्याने श्रीमद भागवत पुराण ऐकावे असे स्वतः श्रीकृष्ण भगवानांनी सांगितले आहे. म्हणून जो श्रीकृष्ण कथेत तन्मय होऊन त्याला मुक्ती मिळवायची राहते तो श्रीकृष्ण कथेमध्ये श्रीमद भागवत पुराण ऐकतो आणि या जगाचा विसर पाडून घेतो. म्हणूनच योगी जण डोळे मिटून प्राणायाम करीत असतात. परंतु जगाचा विसर पडणे ही गोष्ट काही सोपी नाही आहे. गोपींना जगाचे स्मरण होणे सोपे नाही. कृष्ण कथेत डोळे मिटण्याची, नाक धरण्याची किंवा प्राणायाम करण्याची आवश्यकता नसते. ती अन्यासाच जगाचा विसर पाडून देते. जो कृष्ण कथा श्रवण करतो ना त्याला कोणत्याच गोष्टीची गरज नाहीये काही करायची, कारण की प्रभू श्रीकृष्णाचे भजन कीर्तन जप तप असे आहे की तो संसाराला विसर पाडूनच देतो. म्हणून आपल्याला कोणत्याच गोष्टी करायची आवश्यकता नाहीये. मनाचा संयम तेव्हाच होऊ शकतो की जेव्हा कुणाचा विरोध करीत नाही. मनात विरोध व वासना ठेवू नका. विरोध व वासना निरोध बाधक असतात. जगातील कुणीही जीवाचा विरोध करू नका. जगातील भोग पदार्थाविषयी मनात इच्छा बाळगू नका. निरोधाने सहज मुक्ती मिळते. श्रीकृष्ण लीलेने अन्यासाचाच मनाचा निरोध केला. जगाची विस्मृती आणि भगवंताची अखंड स्मृती म्हणजे निरोध होय. पूतना वासना ठाणे मांडते. म्हणून डोळ्यांना कृष्ण रूप माधुरी स्थिर करा आणि कानांना कृष्ण कथेशी जोडून घ्या. जर हा संसार सुंदर आहे तर या सुंदर संसाराचा निर्माता किती सुंदर असेल याचा विचार करा. जर हा संसार इतका सुंदर तर त्याची निर्मिती करणारा किती सुंदर असेल असा विचार कधीतरी तुमच्या मनात आला आहे का? नाही. सौंदर्य पाहण्यासाठी माणूस काश्मीर सारख्या दूर दूरच्या ठिकाणी जातो. अहो का जातात? खरे सौंदर्य तर आपल्या अंतरात्मामध्ये आहे, ईश्वरात आहे. त्याला पाहण्याचा प्रयत्न करा. आपल्या अंतरात्मामध्ये परमेश्वराच्या कोणत्याही स्वरूपाशी श्रद्धापूर्वक तन्मय झाल्यानेच मुक्ती मिळू शकते. भागवताचे म्हणणे असे नाही की फक्त श्रीकृष्ण रूपात लीन व्हा. तुम्हाला आवडेल त्या भगवंतामध्ये तुम्ही लीन व्हा आणि तन्मय व्हा. भगवंताच्या ज्या रूपात तुम्हाला श्रद्धा असेल त्या रूपाची तुम्ही श्रद्धा करा आणि त्या रूपाशी तुम्ही एकरूप व्हा. भगवंताचे कोणते स्वरूप मुक्ती देणारे, कोणतेही स्वरूप मुक्ती देणारे आहे. म्हणून असं नाही की भगवान श्रीकृष्णच पाहिजे. विठ्ठल रुक्मिणी विष्णू भगवान स्वामी समर्थ ओम नमः शिवाय 33 कोटी देवी देवता या आहे. तर त्याच्यामधून तुम्हाला ज्याच्यावर श्रद्धा असेल त्याची भक्ती करा आणि भगवंताशी एकरूप व्हा. श्री शंकराचार्य अजून काय म्हणतात? भगवंताच्या कोणत्याही रूपात श्रद्धापूर्वक तन्मय व्हा.
त्याची अनन्य भावे भक्ती करा. ज्या कोणा रूपात तुमची पूर्ण श्रद्धा असेल त्याची अनन्य भक्ती करा आणि दुसऱ्यांना त्यांचा अंश मानून वंदन करा आणि दुसऱ्यांना पण भक्ती करण्याचे सांगा. याप्रमाणे अन्य रूपात अंशात्मक प्रेम ठेवल्याने भक्तीत राग द्वेष राहणार नाही आणि तीच अनन्य भक्ती समजावी. स्त्री आपल्या पतीवर अनन्य प्रेम करीत असते. ती आपल्या पतीला आपल्या कुटुंबाची प्रेमाने सेवा करत असते, म्हणजेच तिचे पतीवरचे प्रेम अनन्य असते. म्हणूनच ती सासू सासऱ्यांचे घरातले सर्वांची सेवा करते. का करते? कारण तिचे पती तिच्यावर नाराज व्हायला नको, कारण तिच्या पतीवर तिचे खूप प्रेम राहते, म्हणून ती सर्वांची घरातल्यांची सेवा करते. याचा इतरांना प्रेम अंशात्मक असतो. अशा अंशात्मक प्रेमाने पतीवरच्या अनन्य प्रेमात कोणतीही बाधा येत नाही. जी पत्नी पतीवर प्रेम करते ना, तर तिच्या कोणत्याच प्रेमात बाधा येत नाही, कारण की ती तिच्या प्रत्येकाची घराची, प्रत्येक परिवाराची, प्रत्येक व्यक्तीची ती सेवा करत राहते, त्यांचे मन दुखवत नाही. म्हणून तुमच्या पतीवर प्रेम अधिक वाढेल आणि पती पण पत्नीवर अधिक प्रेम करेल. त्यांच्या पती पत्नीच्या प्रेमामध्ये कधीच बाधा येणार नाही, असे स्वयं श्री शंकराचार्यांनी सांगितले आहे या भागवत पुराणामध्ये. आम्हाला आपल्या आवडत्या प्रभुरूपाशी त्या स्त्रीप्रमाणे अनन्य रूपाने भक्ती करायची आहे. त्याचबरोबर ईश्वराच्या अन्य रूपाचाही आधार करायचा आहे. श्रीकृष्ण म्हणजे विनयास मुक्ती देणारे आहेत. मुक्ती आत्म्याला नव्हे मनाला मिळत असते. आत्मा तर नित्य मुक्त राहतो. बंधनातून मुक्त तर मनाला करायचे आहे. मनाला मुक्ती मिळाल्यानंतर मुक्तीचा अनुभव आत्मा घेत असतो. आत्म्याला जर कोणते बंधनच नाही तर मुक्तीचा प्रश्नच कसा उत्पन्न होऊ शकेल? विषयांचे वारंवार चिंतन केल्याने मन त्यात फसून जाते व बंधनात पडते. आत्मा तर परमात्म्याचाच अंश आहे, म्हणून त्याचे बंधन कल्पन मात्रच मानावे. कुणी आत्म्याला परमात्म्याचा अंश मानतात तर कोणी दोघांना एकच मानतात. काही लोक आत्मा परमात्मा अंशी भाव मानतात. जीव ईश्वराचा अंश आहे. भगवंताने गीतेत म्हटलं आहे, काय म्हटलं आहे? ममेव वाशो जीवलोके. या सूत्रावर टीका करताना श्रीमद शंकराचार्य म्हणतात, अंश एव जीवा. आत्मा ईश्वराच्या अंशाप्रमाणे आहे, अंश नव्हे. जीव ईश्वराचा अंश होऊ शकतो, ईश्वराचे तुकडे होऊ शकत नाही. होय, आत्मा परमात्मा एक आहे. शंकर स्वामींनी म्हटले आहे की ईश्वरतापासून कुणीही अंश वेगळा होऊ शकत नाही. घटात सामावलेले आकाश व बाहेरचे व्यापक आकाश एकच होत, तरी पण घटाच्या अस्तित्वामुळे अंशी भावाचा आभास होतो. त्याचप्रमाणे परमात्मा आणि जीव एक असून निरनिराळे दिसतात. गुलाबाच्या फुलांची एक पाकळी जर आम्ही तोडली तर ते फूल अखंड राहणार नाही, फुलाचे स्वरूप भंग होईल. पण ईश्वर नित्य असल्यामुळे ते अखंडच राहतात. उपासनेच्या हेतूने अंश असे भेद मानले गेले आहेत. तत्व दोन्ही एकच होत. व्यवहारात अंश असा भेद असू शकतो, पण तत्व नव्हे. सागर बिंदूंनी बनतो, सागरापासून बिंदू बनत नाही. बिंदू सागर नव्हे, जीव ईश्वर आहे. रामानुजाचार्यादी संतांच्या मतानुसार परमात्मा अंश आहे व आत्मा अंश आहे. कित्येक आचार्यांच्या मतानुसार जीव मुक्त अवस्थेत अंशी असतो व बुद्ध अवस्थेत अंश असतो. अशी अंशांचा भेद मानूनही ते दोघांना एकच मानतात. वल्लभाचार्यादी वैष्णवांच्या मते जीव अंशासारखा नव्हे, अंशच आहे, ईश्वर अंश आहे. ईश्वर सागर आहे, जीव जलबिंदू. सागराच्या विशाल जलाशयातून काही बिंदू अलग काढले गेले आहेत, तरीही त्याच्या स्वरूपात काही फरक पडत नाही. त्याचप्रमाणे ईश्वरापासून जीव वेगळा झाल्यावर ईश्वराच्या स्वरूपात कोणतीही विकृती उत्पन्न होत नाही. भक्त प्रथम दैत्वांचा नाश करून अदैत्वांची साधना करतो आणि नंतर ईश्वराची सेवा घडून काल्पनिक दैत्य भाव बाळगतो. हे दोन्ही सिद्धांत खरे म्हटले जाऊ शकतात. साधकाने या सिद्धांतांच्या खंडन मंडनाच्या भानगडीत पडू नये. मनाने कोणत्याही सिद्धांतांचा स्वीकार करून आगेकूची करावी. जर जीव ईश्वरांचा अंश आहे तर त्याला माया कशी बांधू शकते? माया तर सूतही नाही व असूनही नाही. जोवर आम्ही स्वप्नात जागे होत नाही तोवर ते सत्यच वाटत असते. जाग आल्यानंतर स्वप्न मिथ्या होत असते. याप्रमाणे जोवर आम्ही मायेने आवृत्त आहोत तोवर माया सत्यच वाटत असते आणि मायाचा निराश होतो, ती असत्य सिद्ध होत असते. माया जीवाला भ्रम पाडू शकते, रडवू शकत नाही. जीवात्म्याला कोणतेही बंधन असू शकत नाही, तो तर मुक्तच आहे. बंधन मनाला असते. मनाचे बंधन अज्ञानामुळे आत्मा आपल्यावर लादून घेतो व आपण बांधले गेलो आहोत असे मानतो. अज्ञानामुळे जीवही मानून घेतो व आपल्याला कुणी बांधले आहे. ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतनमल सहसुखराशी. सो माया बस बहु गुसाई, बंद्या कोटी मरकटकी नाही. याचा अर्थ असा आहे की लोक म्हणतात की माझे मन बिघडले, माझे मन फसले.
कुणी असे नाही म्हणत की मी बिघडून गेलो, असं म्हणतो का मी बिघडलो नाही, माझे मन बिघडले, माझे मन फसून गेले असंच म्हणतं. पण माझा आत्मा काय आहे, भ्रष्ट झालाय. आत्मा तर मनाचा द्रष्टा आहे, साक्षी आहे. मनाला स्वतंत्र सत्ता नाही. आत्म्याच्या आदेशानुसार त्याला कामे करावी लागतात. आपला आत्मा बोलतो तेव्हाच आपण काम करतो ना. चल बाई आज मंदिरात जायचंय, पूजा करू, पार्थिव शिवलिंगाची पूजा करू. तुम्ही मनाने करतात का? नाही, तुमचा आत्मा आवाज देतो म्हणून तुम्ही देव पूजा करता. तुमचा आत्मा आवाज देतोय म्हणून तर तुम्ही भागवत पुराण ऐकत आहेत. मन चंचल राहतं, मन इकडे लगेच तिकडे. कारण मनाला कोण आहे याचं विघ्न आणणारी एक कृत्या कशामध्ये सांगितलं, याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे. शिवलीला अमृताच्या 11व्या अध्यायात पण सांगितलं आहे, भागवत पुराणात पण तुम्हाला आता मागच्या 2-3 व्हिडिओत पण सांगितलं मी. तर मनाला भक्ती करू देत नाही ती कोण, माया एक कृत्या राहते. तर ती मनाला आपल्याला भक्ती करू देत नाही, पाप करायला ती करते. म्हणून आपला आत्मा आपल्याला सांगतो की भागवत पुराण ऐका. आत्माच तर खरा आहे आपला. तर आत्माच सांगतो तेव्हाच आपण कोणतेही कार्य करतो. आत्मा आरोप आल्यावर करून घेतो. तुलसीदासांनी काय सांगितलं, एका दृष्टांतात दिलेला आहे. वानरांना पकडण्यासाठी शिकाऱ्याने एक युक्ती केली. वनात ज्या झाडावर वानर असत त्याच्या झाडाखाली एक लहान तोंडाच्या घड्यात तो चणे भरून ठेवीत असे. वानर आपल्या दोन्ही हातांनी चणे काढण्याचा प्रयत्न करीत, परंतु मुठ्ठीत चणे असल्यामुळे हात घड्याच्या बाहेर काढू शकत नव्हते. त्यांना असे वाटत असे की कोण्या भूताने घड्यात लपून बसून आपले दात धरून ठेवले आहे आणि हात धरून ठेवले आहेत. वास्तविक कोण्याही भूताने त्याचे हात धरून ठेवले नव्हते. जर त्यांनी मूठ सोडून दिली असती तर हात बाहेर निघू शकत होते. तेच आहे उदाहरण. संसार असाच एक काही घडा आहे. सांसारिक विषय हे चणे होत व मन हे वानर समजावे. आपलं मन काय आहे, वानर आहे. अहंकार, वश, मन, विषयांना आपल्या मुठ्ठीत बंद करून ठेवावे लागते. असे असूनही तो समजत असतो का? नाही. तुम्हाला किती उदाहरण देत राहते मी समजवण्यासाठी. याच्यात थोडी काही उदाहरणं आहेत, ते तर मला आठवण राहतं. 12 पुराणांमधून काही ना काही तर त्याचे उदाहरण मी तुम्हाला देत राहते. तर आपलं मन काय करायचं आहे, आपल्याला मुठ्ठीत ठेवायचं आहे, बंद करून ठेवायचं आहे. असे असून तो समजत असतो का? नाही. आपल्याला कुणी धरून ठेवले आहे का? नाही. ममता व अहंकाराच्या मुठ्ठीत मनाने, विषयाने धरून ठेवले आहे. स्वतः सोडू इच्छितो नाही. जीवाचे बंधन वानराच्या बंधनासारखे आहे. या दोघांचे बंधन अज्ञान मूलक आहे. अज्ञानाचा नाश झाल्यावरच बंधन राहत नसते. अज्ञानाची उपाधी दूर होताच परमात्मा व आत्मा काय होतो, एक होतात. मायाने संसाराच्या घड्यात विषयाचे चणे भरून ठेवले आहेत. समजून ओमजून जर या विषयरूपी चण्यांना सोडता आले तरच मग मुक्ती आहे. आपल्या मुलाला मुलगा झाल्यावर म्हातारा घर सोडून वृंदावन व काशीला जाऊ इच्छितो नाही. प्रथम तो म्हणत असतो माझ्या मुलाचे लग्न झाले की मग मी घर सोडीन ना काशी जाईन. आता तो म्हणतो माझा धाकटा मुलगा मला जाऊ देत नाही आहे, मग मी काही काशी जात नाही. कारण काशी वृंदावन त्याची चाकरी कोण करेल. म्हणून तो काय करतो, म्हातारा झाल्यावर बी घरीच राहतो आणि काशीला जात नाही, मुक्ती मिळत नाही. इकडे म्हाताऱ्याच्या मुलांना वाटत असते की जर म्हातारा वृंदावन गेला तर त्याचे पेन्शनचे पैसा येईल, रकमेचा फायदा आपल्याला मिळणार नाही. कारण तो आपल्या पेन्शनची रक्कम तेथे मागवेल, तेथे ती सर्व रक्कम साधू संतांना वाटून देईल. जर ते येथेच घरात राहिला तर रक्कम घरातच खर्च होईल आणि आपला किराणा, दूध, पाणी होईल. बाजारातून भाजीपाला तो आणत जाईल व आपल्या मुलांना सांभाळत जाईल. असे मुलं म्हणतात. आपल्या आई वडिलांना काय म्हणतात, पेन्शन जर राहिली तर काही जाऊ नका कुठे, घरीच थांबा. आणि जर गेले तर मन विचलित होऊन जातो की दान धर्म करावा, साधू संतांना जीव घालावं. म्हणून आपल्या जवानीमध्येच म्हणजे आपण तरुण राहतो तेव्हाच आपण देव धर्म, दान धर्म करून घ्यायचे आणि आपण स्वतः सेल्फ डिपेंड राहायचे. मुलं सांगतील ना, मुलं करतील, आपल्या मनाने आपण करायचे काही. हर एक गोष्ट त्यांना सांगणं जरुरी नाहीये मुलांना. प्रत्येक गोष्ट जर आपण सांगत गेले त्यांना हर एक गोष्ट तर ते आपली व्हॅल्यू ठेवणार नाही. आपण पण आपल्या ताब्यातच राहायचं थोडाशे, म्हणजे क्वचित केव्हा केव्हा खूप कमी बोलायचं आणि त्या बोलण्यामध्ये मी आपला मान प्रतिष्ठा वाढायला पाहिजे असं बोलावं. आपण जास्त बडबड करण्यात आपली व्हॅल्यू गमवून देतो. म्हणून जे आपले मान ठेवतील या आपल्या बोलण्यावर ते म्हणजे खूप कान देऊन लक्ष देऊन ऐकतील की मम्मी काय बोलत आहे, पप्पा काय बोलत आहे. कोणाकोणाला विनाकारण खूप जास्त बडबड करायची सवय राहते. बडबड करण्यात जास्त बडबड होऊन जाते आणि आपली व्हॅल्यू आपल्या हाताने गमवतो. म्हणून आपण कमच बोलायची आणि आपली व्हॅल्यू आपल्या हातातच ठेवायची. म्हणून भाजीपालाही तो काय म्हणतो, जाऊ नका तुम्ही काशीला, भाजीपाला तितका घरात येईल. असे स्वार्थी मन
स्वार्थी मुलं राहतात ते आपल्या देव तीर्थस्थानांना जाऊ देत नाही, कारण बाबांची पेन्शन घरात लागेल किराणा आरण्याला, म्हणून तुम्ही मुलांनाच सांभाळा असे आपले मुलं म्हणतात. आणि जर आम्ही रात्री सिनेमाला गेलो तर घराचे राखण सुद्धा करेल. याप्रमाणे म्हातारडी मुलं एकमेकांना सोडत नाही. दोघांनाही आपल्याला वासना आहे, आपले स्वार्थ आहे. मन जर विषयापासून हटून भगवंताचे चिंतन करू लागले तर मुक्ती मिळालीच म्हणून समजावे. देहाध्यास सुटून वृत्ती ब्रह्मकार झाली म्हणजे तीच मुक्ती होय. विषयाचे चिंतन करणारे मन अशुद्ध असते, विषयाचे चिंतन त्यागणारे मन शुद्ध असते. जे विषयाचे त्याग करून देतात, ज्यांना काहीच आसक्ती नसते, स्वार्थ नसतो, 1 रुपयाचा पण आपल्याला स्वार्थ नाही, आणि स्वार्थ पाहिजे बी नाही, आपल्याला 1 रुपयाचं कोणाचं खायचं सुद्धा नाहीये. कुठं आपण त्या 1 रुपयाची फेड करायला परत जन्म घेणार? आपल्याला मोक्ष पाहिजे आहे, म्हणून आपल्याला भगवंताला सांगायचंय की मला मोक्ष पाहिजे आहे, फक्त माझ्या नवऱ्याच्या कमाईमध्ये बरकती दे, एवढी बरकती दे की मी दान धर्म करू, स्वतः स्वावलंबी होऊ, माझे काय करायचंय मला, पण मी कोणाच्या याच्यावर अवलंबून राहू. आपल्या पतीसाठी आपल्याला मागायचंय, मिस्टरांसाठी आपल्याला मागायचंय की आपल्या पतीच्या 1 रुपयामध्ये एवढी बरकती दे की पुरी दुनियाला खुश करून देऊ. असे चिंतन करावे. आपला जर मन आत्मा शुद्ध राहिला तर आपण सर्व काही करू शकतो. स्वार्थी नाही पाहिजे. कोणाचा आपल्याला 1 रुपया खायचा नाहीये, तो 1 रुपया जर आपण खाल्ला तर परत जन्माला यावं लागेल आणि इतके जन्मामध्ये कष्ट भोगावे लागतील आपल्याला. म्हणून या जन्मातच सर्वांची फेड करत करत आपल्याला वरती जायचंय. जर आपण कोणाला खाऊ पिऊ घालत असणार, जर आपण कोणाला काही देत असणार तर असं समजावं की याचं मागच्या जन्माचं काही कर्ज आहे म्हणून मी ते फेडत आहे, हेच समजावं मनामध्ये. म्हणून अनादी कालापासून विषयाचे चिंतन करीत राहण्याची मनाला सवय पडली पाहिजे. जर हेच मन श्रीकृष्णाच्या कथेत चिंतन श्रवण मनन करू लागले तर त्याची विषयाची चिंतन करण्याची सवय सुटू शकते. इंद्रियांचा स्वामी कोण आहे? श्रीकृष्ण. डोळ्यांचा संबंध जोडा श्रीकृष्णाशी. सर्वत्र सर्वात व सर्वदा ईश्वराचे दर्शन करा. इंद्रिय रूपी गोपीचे आत्म्याशी मिलन करायचे आहे. 5 इंद्रियांचे विषय ही 5 आहेत. जर इंद्रियांचे आपल्याला विषयापासून दूर होतील तर त्यांचे ऐक्य आत्म्याशी होऊ शकते. इंद्रिय गोपीचे प्रभूच्या बरोबर लग्न लावून टाका. गोकुळातील लीलेचे तात्पर्य आहे गोपीची जिवंतपणीच मुक्ती. गोपींना मुक्त करण्यासाठी श्रीकृष्णाने गोकुळ लीला केली होती. गोपींना जिवंतपणीच मुक्ती करण्याची कृष्णाला इच्छा होती. गोपी आपल्या घरात खुशाल राहत पण त्यांचे मन विचलित होणार नाही अशीच लीला भगवान श्रीकृष्णांनी केली. कोणत्याही प्रकारची साधना धारणा केल्याविना गोपीचे मन श्रीकृष्णात जडले होते. गोपींनी भक्ती मार्गाचे आचरण केले होते. महाप्रभू म्हणतात मला नवीन काहीच सांगायचे नाही, मी तर गोपींचाच मार्ग दाखवित आहे. लौकिक पदार्थात जितकी आसक्ती असते तितकीच जर भगवंतात असली तर संसार बंधने तुटून जातील. श्रीकृष्णाचे सौंदर्याचे असे आहे की ते पाहिल्यानंतर जगातील कोणतेही सौंदर्य मनाला रुचत नाही. श्रीकृष्ण अति सुंदर आहेत. जग सुंदर आहे असे मानल्याने कामदृष्टी उत्पन्न होते. श्रीकृष्ण कथेत अन्नासाच तन्मता होते. भगवंत आमच्या सर्व इंद्रियांना विषयांपासून हटवून आपल्याकडे आकर्षित करून घेतात. ज्याचे मन सुंदर आहे त्याच्याच घरचे भगवान श्रीकृष्ण लोणी ग्रहण करतात. भगवंताला नेहमी सांगत राहा की नाथ माझे मन जड पदार्थापासून हटवून तुमच्याकडे आकर्षित करा आणि माझ्या घरची तूप लोणी साखर लोणी ग्रहण करा. गोकुळाष्टमीच्या दिवशी तूप लोणी साखरेचे नैवेद्य द्या. पेड्यांवर तुळशी पत्र ठेवून भगवान श्रीकृष्णाला बाळ श्रीकृष्णाला नैवेद्य द्या. 1 दिवस अगोदरच तुळशी पत्र ठेवून घ्यायचे. तुळशी पत्र विना नैवेद्य भोग घेत नाही. त्या दिवशी श्री जन्माष्टमी आहे त्या दिवशी तुळशी पत्र तोडू नये. म्हणून भगवान श्रीकृष्णांचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करायचा. हरय नमा या मंत्राचा जप करायचा. म्हणजे आपले सर्व पापांचा नाश होईल. आपली वाणी शुद्ध होईल. आपल्या वाणीतून जे काही अपशब्द निघाले असतील पाप झाली असतील तर वाणी चांगली शुद्ध होईल. कोणाच्या मनाला जर आपण ठेच पोहोचली असेल तर या मंत्राचा जप बी केला तरी पण आपले सर्व आत्मा शुद्ध होईल. आपल्या आत्म्यामध्ये भगवान श्रीकृष्ण विराजमान राहतील. मनाला तेव्हाच शांती मिळते की जेव्हा आपण ईश्वरामध्ये स्थिर होता. वेदांनी मनाला अर्धचेतन व अर्ध जड मानले आहे. संकल्प केला तर मन हजारो मैल दूर जाऊ शकते. मनाचा लय ईश्वरात होईल. जड पदार्थात नाही. वस्तू सजायतीत पदार्थात मिळू शकते. दुधात साखर मिसळू शकते, दगड नाही. संसारातील सर्वच पदार्थ नाशवंत आहे. क्षणाक्षणाला क्षीण होत राहतात. तोच संसार वय. हे मन ईश्वरातच विलीन होऊ शकते. दुसऱ्या कोणत्याही पदार्थात नाही. मन ईश्वरापासून बिघडून जाते. भगवंताच्या लीलेचे हेच तात्पर्य आहे. गोपी आपल्या मनाला श्रीकृष्णाचे ध्यान करीतच
घरचा काम धंदा करीत असतात. मनाला मुक्त करायचे आहे, त्याला एकाग्र करायचे आहे, ईश्वराची त्याचे ऐक्य करायचे आहे. रिकामपणी जर मनात एखाद्या वस्तूचा विचार आला तर समजा मन वस्तूत गुंतले आहे. गोपी तर रिकामपणी श्रीकृष्णाचे लीलांचे श्रवण कीर्तन ध्यान भागवत पुराण करत होते. संकटाच्या वेळी जर जीव विश्वासघात करत असतो, पण भगवंत जर धावत येत असतो तर विश्वासघात बी करून घेत नाही आणि आपल्या हातून पाप सुद्धा करून घेत नाही. म्हणून सर्व विषयांचा त्याग करून मनाला ईश्वरात जडवणे मुक्ती होय. मन अनायासच प्रभू लीलात रमण्यासाठी ही देवाची निरोध लीला आहे. दशम स्कंदामध्ये श्रीकृष्ण लीलाचे जगाचे विस्मरण आणि प्रभूचे अखंड स्मरण करून दिलेले आहे. दशम स्कंदामध्ये गोपींनी जगाला विसरून केवळ कृष्णाचे स्मरण करीत राहावे, याच हेतूने कृष्ण लीला आहे. कृष्ण लीलेत मन लावल्याने जगाचा विसर पडू शकेल. शरीर कुठेही असो, पण मन मात्र गोकुळ वृंदावनातच आपल्याला राहू द्यायचा आहे. जो मरून जगतो आणि जगून मरतो तोच खरा शूर म्हणावा. जो मरून जगतो तो मुक्त होतो. जो मरून मेलेला आहे तरी पण जगत आहे, भगवान श्रीकृष्णाचे कीर्तन भागवत पुराण ऐकत आहे, तर समजा त्याला मुक्त करेल भगवंतानी. मृत्यूचेच मरण हीच तर मुक्ती आहे. गोपी घरकाम करत असताना सुद्धा श्रीकृष्णाच्या इतक्या तल्लीन होऊन जात असत की करू नये तेही काम त्या करून घेत होत्या. चुलीत लाकडाबरोबर बोलणेही जळून जात टाकत असे. काळाने धक्के मारून बाहेर काढावे, आम्ही रडत रडत संसार सोडावा, यापेक्षा वेळेवर सावध होऊन समजून उमजून संसारातून मुक्त होणे हे अतिशय चांगले आहे. तर आज आपल्याला खूप काही भगवान श्रीकृष्णांनी चांगले आपल्याला एक उपदेश केला की आपल्याला कसे जगायचे आहे, कसे मनाला सावरायचे आणि कशी आपल्याला श्रीकृष्णाची भक्ती करायची आहे. आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमाने आपल्याला समजमध्ये आलीच असेल. तर मला असे आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. तर देवरगावहून पण कमेंट्स आली होती की ताई मी तुमच्यासाठी देवाला प्रार्थना करते की तुम्हाला खूप वेळ भेटो पुराण वाचायला. धन्यवाद, थँक्स. खरंच मला खूप अजून पण इच्छा आहे की खूप आपण पुढे पण वाचूया, पण पुष्कळ काही कामं आहेत. अर्धा तास पण आपण भागवत पुराण ऐकलं तरी आपल्याला मुक्तीच मिळणार आहे. तर पुढच्या भागामध्ये आपण ऐकूया की अजून प्रभूची भक्ती आपल्या मनाला कशी दृढ आणि विश्वास ठामपणे करून घेईल असे प्रभूचे लीलेचे वर्णन आहे. दशम स्कंद साक्षात भगवान श्रीकृष्णाचा हृदय आहे. तर आपण हृदयाच्या भगवान श्रीकृष्णाच्या हृदयाच्याच कथा आपण ऐकत आहोत. तरी पण या व्हिडिओच्या माध्यमाने आपण ऐकलं की आपल्या हृदयात कशी आपल्याला भगवान श्रीकृष्णाची भक्ती करायची आहे. तर आपल्याला अशीच भक्ती करायची आहे. संसाराचा मोह या दशम स्कंदामध्ये आपण विसरूनच जातो. जो दशम स्कंद ऐकतो त्याला संसाराचा मोहाचा विसर पडतो आणि भगवान श्रीकृष्ण त्याच्या हृदयामध्ये विराजमान होतात. तर असा हा दशम स्कंद आहे. तर नक्की जास्तीत जास्त जणांना शेअर करा. 11 जणांना 5 जणांना गोकुळाष्टमी येत आहे, तर सर्वांनी भागवत पुराणाचं श्रवण करावे. जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.